राज्यात जोरदार पावसानं राज्याला झोडपलेलं आहे. तरी मागील 2 दिवसांपासून कुठेतरी पावसाच्या प्रमाणामध्ये कुठेतरी घट झाल्याचं पाहायला मिळते. पर्जन्यमान कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतं आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ञ डॉक्टर एस.डी. सानप सर आहेत. सर, आपण बघतोय की सुरुवातीच्या काळामध्ये जोरदार पाऊस बरसला आणि आता कुठेतरी पावसाचं प्रमाण, पर्जन्यमान कुठेतरी 2 दिवसांपासून कमी होताना दिसतंय. हो, म्हणजे मागील 2 ते 3 दिवस आपण बघू शकतो, की कोकण, गोवा असेल, त्यानंतर घाटमाथे असतील आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे असेल, तिकडे चांगला पाऊस झालेला दिसून येतोय. परंतु मराठवाडा आणि विदर्भामध्ये इतकासा पाऊस अजूनपर्यंत झालेला नाहीये. जूनचा जर विचार कराल तर जो काही पाऊस झाला होता तो मेच्या शेवटच्या आठवड्यात झाला होता आणि जूनमधलं जी सरासरी आहे त्यापेक्षा खूप कमी पाऊस हा मराठवाडा आणि विदर्भामध्ये अजून तरी आहे. सरासरीपेक्षा पाऊस जास्त हा पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि कोकणामध्ये झालेला दिसून येतोय. आणि आता जे काही थोडंसं पावसाचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला कालपासून दिसतंय. त्याचं मुख्य कारण म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं होतं आणि ते पश्चिमेकडे मूव्ह होत आता ते एम-पीवर आहे, म्हणजे मध्य प्रदेशच्या रिजनवर आहे आणि त्यामुळे मान्सूनचे वारे थोडेसे त्याचा जोर कमी झालेला आहे. कोकणात आत्तासुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला मुसळधार पावसाची नोंद आपल्याला होताना दिसते. त्याचबरोबर घाटमाथ्यावर सुद्धा होताना दिसते. येणारे 4 ते 5 दिवस आपण जर बघाल तर घाटमाथे आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मध्य महाराष्ट्रातला बहुतांश भाग असेल किंवा मराठवाडा आणि विदर्भ असेल, तिकडे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की विदर्भ आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. हे पावसाचं प्रमाण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कधी वाढू शकतं? येणारे 5 ते 7 दिवस तरी आता क्लॅरिटी नाही आहे की इतकं पाऊस तिकडे वाढेल म्हणून आणि त्याविषयीचं जे अपडेट्स आहेत ते आम्ही आपल्याला देऊ. सर, जर पाहिलं तर पुणे शहरामध्ये पावसाचं प्रमाणही कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळते. पुणे शहराच्या बाबतीमध्ये कसा पाऊस असू शकतो आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ग्रामीण भाग तिथे? पुण्याचा जर विचार कराल तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस आहे. आपण कालचा जर दिवस सोडला तर ऑलमोस्ट एव्हरी डे आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची नोंद पुण्यात दिसून आलेली होती. कालसुद्धा जो पाऊस झाला आहे तो कमी आहे, परंतु पावसाची नोंद आपल्याला कालसुद्धा आपल्याला दिसून आलेली आहे. येणारे 5 ते 7 दिवससुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे आणि परिसर आणि पुणे डिस्ट्रिक्टसाठी आहे. सर, कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट असेल किंवा ऑरेंज अलर्ट असा जाहीर करण्यात आलेला? सध्या फक्त कोकणातलं कोकण आणि घाटमाथे जे आहे त्याच रिजनला ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे. अदरवाईज मराठवाडा असेल किंवा मध्य महाराष्ट्राचा जो प्लेन एरिया आहे त्यासाठी काही वेगळा अलर्ट दिला गेलेला नाही आहे. परंतु विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट दिला गेलेला आहे. अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचा अलर्ट हा विदर्भासाठी आता तरी नाही आहे. सर, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय सूचना आहेत? म्हणजे शेवटच्या आठवड्यात जो पाऊस झाला आहे मेच्या, त्या बेसिसवर मे बी ओल असू शकते रिजन्समध्ये. परंतु जर आता येणारे 5-6 दिवस बघाल तर नक्कीच चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता इमिडिएटली तिकडे दिसून येत नाही आहे. तुरळक ठिकाणी चांगला पाऊस पण पडू शकतो, परंतु वाईड स्प्रेड किंवा सर्वदूर मॉडरेट किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आत्ता तरी येणारे 4 ते 5 दिवस तरी मराठवाड्यामध्ये तरी नाही आहे. तर शेतकऱ्यांनी त्यांचे जे नियोजन आहे, पिकांचं नियोजन त्याप्रकारे करणं गरजेचं आहे. निश्चितपणे कोकणामध्ये आगामी 4 दिवसामध्ये मुसळधार पाऊस कोसळू शकतो असं जे आहे एस.डी. सानप सरांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा.
संपर्क 7767989898